हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे डाळ पालक भाजी। चला तर मग आपण प्रोसेस बघूया। छान पालकची जुडी आणलेली आहे, निवडून घेतली मस्तपैकी आणि 4-5 पाण्याने ती धुवून घेतलेली आहे। भाजी गावरान भाजी आहे आणि तिला छानपैकी बारीक कापून घेतलेली आहे। चला तर मग आपण प्रोसेस बघूयात। कढईमध्ये तेल टाकले आहे 2 पळे, त्यानंतर मोहरी टाकली आहे, जिरे आणि जाड बारीक कापलेला लसूण आणि 2 हिरवे मिरची घेतलेली आहेत, ती हाताने नुसते तोडून घ्यायची। टेस्ट खूप छान येते हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरचीची सुकलेली। आणि जी पालक कापून घेतलेली आहे ना आपण, ती मी टाकलेली आहे। थोडी हळद पण ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये। छानपैकी मिक्स करायची। त्यानंतर मी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास, ती आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। चवीनुसार मीठ टाकलेले आहे। पालकमधून कॅल्शियम मिळते आपल्याला आणि हिमोग्लोबिन पण वाढते। छानपैकी सुकी भाजी आपली रेडी आहे। आता मी तिच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे कूट ॲड करून घेणार आहे। मी थोडं कमी टाकले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त। चला तर मग आपण सर्व करूया। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। चला तर मग ट्राय करा। चलो बाय। बाय बाय। हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे डाळ पालक भाजी। चला तर मग आपण प्रोसेस बघूया। छान पालकची जुडी आणलेली आहे, निवडून घेतली मस्तपैकी आणि 4-5 पाण्याने ती धुवून घेतलेली आहे। भाजी गावरान भाजी आहे आणि तिला छानपैकी बारीक कापून घेतलेली आहे। चला तर मग आपण प्रोसेस बघूयात। कढईमध्ये तेल टाकले आहे 2 पळे, त्यानंतर मोहरी टाकली आहे, जिरे आणि जाड बारीक कापलेला लसूण आणि 2 हिरवे मिरची घेतलेली आहेत, ती हाताने नुसते तोडून घ्यायची। टेस्ट खूप छान येते हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरचीची सुकलेली। आणि जी पालक कापून घेतलेली आहे ना आपण, ती मी टाकलेली आहे। थोडी हळद पण ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये। छानपैकी मिक्स करायची। त्यानंतर मी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास, ती आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। चवीनुसार मीठ टाकलेले आहे। पालकमधून कॅल्शियम मिळते आपल्याला आणि हिमोग्लोबिन पण वाढते। छानपैकी सुकी भाजी आपली रेडी आहे। आता मी तिच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे कूट ॲड करून घेणार आहे। मी थोडं कमी टाकले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त। चला तर मग आपण सर्व करूया। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। चला तर मग ट्राय करा। चलो बाय।
बाय बाय.